यवतमाळ महोत्सवात महिला बचत गटांना डावलण्याचा प्रकार आता समोर आलेला आहे। आजपासून सुरू झालेले यवतमाळ महोत्सवावर प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। जनतेच्या पैशातून मोठ्या प्रमाणावर खर्च करून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असले तरी याचा प्रत्यक्ष फायदा सामान्य नागरिकांना किंवा महिला बचत गटांना होत नसल्याचा आरोप होत आहे। उलट इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनाच याचा लाभ मिळत असल्याची चर्चा रंगली आहे। उमेद योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याऐवजी ठेकेदार कंपन्यांचेच भले करण्यात आल्याचा आरोपही समोर येत आहे। दरम्यान यवतमाळ महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी नगर परिषदेकडे देण्यात आली असल्याची माहिती आहे। मात्र या संदर्भात नगर परिषदेने सुमारे 20 लाख रुपयाचा ठेका डिझाईन नावाच्या एजन्सीला दिल्याची बाब समोर आली असून हा ठेका टेंडर प्रक्रिया न राबवता दिल्यामुळे तो नियमबाह्य असल्याचे सांगितले जात आहे। तसेच अकोल्यातील श्री नावाच्या एजन्सीला देण्यात आलेला ठेका हा जिल्हाधिकाऱ्यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित असल्याचीही चर्चा सध्या रंगत आहे। यासोबतच काही अधिकाऱ्यांची ठेकेदारांसोबत मिलीभगत असून शासकीय निधी नियोजनबद्धरित्या लाटण्याचे प्रकार सुरू असल्याचीही चर्चा होत आहे, ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर अधिक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी व्यवस्थेचा अभाव स्पष्टपणे जाणवत होता। महिला बचत गटांचे स्टॉल अद्याप उभारलेले गेले नसून 5 दिवसाच्या कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा मात्र प्रशासनाकडून केला जात आहे। शेतकऱ्यांच्या नावाखाली शासकीय निधीची उधळपट्टी होत असल्याचा आरोप करत वरील सर्व बाबींची सखोल चौकशी करून जबाबदाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे। ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली।